आरवीला झोपल्यानंतर खोलीत एक गूढ शांतता पसरली होती. मऊ प्रकाशात झोपलेल्या बाळाच्या निरागस चेहऱ्याकडे आदिती एकटक पाहत होती. तिच्या डोळ्यात नकळत पाणी तरळू लागलं आणि गालावरून अश्रू ओघळू लागले. रुद्रने ते पाहिलं. तो हळूच तिच्या जवळ आला. तिच्या गालावरच्या अश्रू आपल्या अंगठाने पुसत म्हणाला, आदिती, का रडतेस ग? आपली आरवी परत आपल्या जवळ आहे ना? आदितीचा बांध फुटला. मी कल्पनाही करू शकत नाही रुद्र. तिचा आवाज थरथरत होता. जर आपली मुलगी हरवली असती तर माझं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालं असतं. रुद्रने तिला घट्ट मिठी मारली. आता असं काही होणार नाही. मी शपथ घेतो. आजपासून सुनैना आरवीच्या आसपासही येणार नाही. आदितीने मान हलवली. मला आपलं बाळ कुठल्याही संकटात पडलेलं नकोय. ती थोडी थांबली, डोळे पुसले आणि म्हणाली, रुद्र, तू मला आयुष्यात एवढं सुख दिलंय. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला असा पती मिळेल. हा राजवाड्यासारखा बंगला, ही ऐश्वर्याची दुनिया आणि आता आपली छोटीशी आरवी. माझं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. रुद्र हलकेच हसला. खरं तर आभार मी मानायला हवेत आदिती. पहिल्याच भेटीत तू मला स्वीकारलंस, माझ्या आयुष्यात अर्थ आणलास आणि मला बाबा बनवलंस. दोघेही आरवीकडे पाहत हसले. पहा ना, किती मोठी होते आणि किती गोड दिसते, आदिती हळूच म्हणाली. रुद्र खोडकरपणे म्हणाला, मग हिच्यासाठी एक छोटा भाऊ किंवा बहीण पण हवीच ना? अहो, आदितीने त्याच्या छातीवर हलकीशी थाप मारली. आरवी अजून लहान आहे, अजून दूध पिते. थोडं थांबा तरी. ठीक आहे, रुद्र हसत म्हणाला. मी फक्त गंमत करत होतो. त्या रात्री तिघही एकत्र झोपले. आरवी दोघांच्या मध्ये, आई वडिलांच्या कुशीत सुरक्षित. दुसऱ्या दिवशी सकाळी आरवीच्या रडण्याने दोघांची झोप उडाली. आईच्या बाळाला काय झालं? आदिती तिला उचलत प्रेमाने म्हणाली. भूक लागली ना? आरवी का रडते? रुद्र झोपेतून उठत म्हणाला. दूध हवंय तिला, आदिती म्हणाली आणि तिला घट्ट कवेत घेतलं. रुद्र उठून आला. आरवीच्या कपाळावर जोरात पप्पी दिली. माझी राजकन्या, फक्त मुलीलाच पप्पी? आदिती खोडकरपणे म्हणाली. मग तुलाही. रुद्राने आदितीच्या कपाळावरही किस दिली. आदिती हसली. मी अंघोळ करून ऑफिससाठी तयार होतो, रुद्र म्हणाला. हो, आणि मी आयाला आरवीला अंघोळ घालायला सांगतो, आदिती म्हणाली. ऑफिसला जाण्याआधी तिघही खाली नाश्त्यासाठी आले. आदितीने आरवीला आयाकडे देणार तेवढ्यात सुनैना पुढे आली. मीच आरवीला उचलते, ती घाईघाईने म्हणाली. पण रुद्रचा आवाज थंडगार झाला. नाही, तू माझ्या मुलीला हात लावायचा नाहीस. सुनैना गडबडली. का सर? काल रात्री तू काय केलंस ते विसरलीस का? रुद्र संतापून म्हणाला. आजपासून तू आरवीच्या जवळही येणार नाहीस. सुनैनाच्या डोळ्यात अपराध भावना दाटली. ती शांतपणे तिथून निघून गेली. मनात मात्र आरवीचं ते निरागस हसू सतत डोळ्यासमोर येत होतं आणि अपराधीपणाने तिचं काळीज दुखत होतं. रुद्र ऑफिसला निघाला. काळजी घे, आदितीने त्याचा हात हातात घेत म्हणाली. बाबा कामावर जातोय, रुद्र आरवीला म्हणाला आणि तिच्या कपाळावर किस दिली. ऑफिसला पोहोचताच त्याने लगेच व्हिडिओ कॉल केला. आता तर गेलास, परत कॉल? आदिती हसत म्हणाली. आरवीची खूप आठवण येते, रुद्र म्हणाला. आदितीने कॅमेऱ्यात झोपलेली आरवी दाखवली. काम लवकर संपव, ती म्हणाली. मग लवकर घरी ये. लव्ह यू, रुद्र म्हणाला. लव्ह यू टू, आदितीने उत्तर दिलं. कॉल बंद झाला. पण रुद्रचं मन ऑफिसमध्ये नव्हतंच. ते तर सतत आपल्या छोट्याशा जगात आदिती आणि आरवी यांच्या भोवती फिरत होतं. दुपारी ऑफिसमधून परतताच रुद्र देशमुख थेट घरात आला. बूट काढतानाच त्याचे पाय आपोआप त्या खोलीकडे वळले जिथे आदिती आणि त्याची लहानशी दुनिया आरवी होती. बायको, डॅडी घरी आला, रुद्र हसतच आरवीच्या खोलीत शिरत म्हणाला. हळू, आदितीने कुजबुजत सांगितले. ती झोपले. ती
ती पाळण्यात झोपलेली आरवीच्या कपाळावरून हळूच हात फिरवत होती. एक किस तर देऊ दे, रुद्र हसत म्हणाला. खूप जपून, आदिती सावध करत म्हणाली, नाहीतर जागी होईल. पण रुद्रने आरवीच्या गालावर हलकेचं ओठ टेकवताच तो चुळबुळ करू लागली आणि डोळे उघडले. आदिती थोडी वैतागली. पाहिलंस, मी सांगितलं होतं ना, ती म्हणाली. रुद्र हसला. काही नाही, माझी मुलगी ओळखती की डॅडी तिला खूप मिस करत होता. असं म्हणत त्याने आरवीला उचललं. थांब, आदिती लगेच म्हणाली. आधी कपडे बदल, ऑफिसमधून आलायस. रुद्र कपाळावर हात मारत म्हणाला. अरे हो, विसरलोच. पण काय करू, माझ्या या गोड बाळाची खूप आठवण येते. तो लगेच आपल्या खोलीत गेला. आंघोळ केली, स्वच्छ कपडे घातले आणि पुन्हा आरवीच्या खोलीत आला. आरवीसोबत खेळताच खोलीत किलबिलाट आणि हशा भरून राहिला. आता उचलू शकतो का माझ्या मुलीला, रुद्रने विचारलं. हो, आदिती हसत म्हणाली. डॅडीची राजकुमारी किती सुंदर आहे, रुद्र आरवीशी गप्पा मारत म्हणाला. खेळता खेळता वेळ कसा गेला कळलंच नाही. आरवी रुद्रच्या मांडीवरच झोपून गेली. खूप थकली दिसते, आदिती म्हणाली. तुझ्यासोबत खूप हसली. हो, रुद्र हळू आवाजात म्हणाला. मस्त झोपली या. रुद्रने आरवीला सावधपणे पाळण्यात झोपवलं. आया तो बेबी सिटरकडे वळत म्हणाला. माझ्या मुलीची नीट काळजी घे. काल जे घडलं ते पुन्हा नको. हो सर, आयाने मान डोळावली. नंतर रुद्र आणि आदिती आपल्या खोलीत आले. रुद्रच्या डोळ्यात मिश्किल चमक होती. बायको, काल दिलेलं वचन आठवतंय ना, तो हसत म्हणाला. कसलं वचन, आदिती मुद्दाम न कळल्यासारखी म्हणाली. हे, रुद्रने तिला गुदगुल्या कलत मिठीत घेतलं. तो क्षण प्रेमाने भरलेला होता. दिवे बंद झाले, ओठ ओठावर टेकले. त्या प्रशस्त आलिशान खोलीत त्यांच्या श्वासाचा आवाज भरून राहिला आणि ते दोघं एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. पण दुसरीकडे कियाराच्या मनात सुराची आग अजूनही पेटलेलीच होती. आदितीने रुद्र आपल्यापासून हिरावून घेतला. ही जळजळ तिच्या मनातून जात नव्हती. तिने ठरवलं, काहीही करून या संसाराला धक्का द्यायचा. त्या रात्री ती नाईट क्लबमध्ये नशेत होती. तेवढ्यात एक पुरुष तिच्याजवळ आला, तिचा जुना मित्र. एकटी, तो विचारतो. हो, कियाराचं उत्तर थंड होतं. अजूनही सुंदर दिसतेस, तो म्हणाला. थँक्स, ती कशीबशी हसली. काय झालंय, त्रासात दिसते. मी ज्या माणसावर प्रेम केलं तो दुसऱ्याच्याच संसारात खुश आहे, कियारा चिडून म्हणाली. तो थंड हसला. मग त्याला धडा शिकूया. कसा, कियाराने विचारलं. मी त्या बाईचा प्रियकर बनून जाईल, तो म्हणाला. आणि तिचं मूल माझंच आहे असं सांगूया. कियाराच्या डोळ्यात चमक आली. भारी कल्पना आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्र ऑफिसला निघायच्या तयारीत होता. तेवढ्यात दारावर गोंधळ झाला. हे आदितीचं घर आहे का, एक अनोळखी पुरुष ओरडत म्हणाला. मी तिचा नवरा आहे, रुद्र थंड पण कडक आवाजात म्हणाला. तुला काय काम आहे. आदिती माझी गर्लफ्रेंड आहे, तो जोरात ओरडला. आवाज ऐकून आदिती आरवीला कडेवर घेऊन बाहेर आली. कोण आहे, माझं नाव कोण ओरडते, ती गोंधळली. तो माणूस थेट तिच्याजवळ आला आणि तिला मिठी मारली. सोड मला, आदिती दचकली. माझ्या बायकोला हात लावायची हिंमत कशी झाली, रुद्र संतापला. आदिती, हे आपलं मूल आहे, तो माणूस खोटं बोलला. मी तुला गर्भवती सोडून गेलो होतो. आदिती हादरली. काय बोलतोयस, हा माझा आणि रुद्रची मुलगी आहे. स्पष्टीकरण दे, रुद्रचा आवाज थरथरला. आमचं नातं होतं, तो माणूस निर्लज्जपणे खोटं रचत म्हणाला. हॉटेलमध्ये भेटायचो. हे मूल माझं आहे. हे खोटं आहे, आदिती रडत म्हणाली. आरवी तुमचीच मुलगी आहे, रुद्र तुमचं रक्त आहे. आणि त्या क्षणी विश्वास आणि संशय यांच्यात उभा राहिलेला तो एक नवा वादळाचा क्षण.